वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आज आहे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी। संकटाचा नाश करणाऱ्या श्री वक्रतुंड महागणपतीची आराधना करण्याचा पवित्र दिवस। असं म्हणतात की या दिवशी गणेश पुराणातील वक्रतुंड अवताराचा अध्याय भावपूर्वक ऐकल्यास जीवनातील सर्व संकट, अडथळे आणि अहंकार दूर होतात। आजच्या या विशेष संकष्टीत आपण ऐकणार आहोत गणेश पुराणातील तो दिव्य अध्याय, वक्रतुंड अवताराची कथा, ज्यात स्वयं गणपतींनी अधर्मावर विजय मिळवत भक्तांना आश्रय दिला आणि बुद्धीच्या प्रकाशाने जगाला दिशा दाखवली। चला तर भक्तिभावाने, श्रद्धेने स्मरण करूया वक्रतुंड महागणपतीच्या त्या अद्भुत अवताराचे। ही कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। एकेकाळी देवांचा राजा इंद्र याच्या दुर्लक्षातून एका भयंकर राक्षसाचा जन्म झाला आणि तो लवकर वाढला। गर्भातून जन्माला आल्यामुळे त्याचे नाव मत्सासूर ठेवण्यात आले। हा राक्षस भयंकर आणि निर्दयी होता। तो विचार करत होता, जगावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मी कोणत्या देवतेची पूजा करावी। मग त्याला राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आठवले आणि त्याने ठरवले की या सर्व बाबतीत फक्त तोच उच्च विद्वान गुरु त्याला मार्गदर्शन करू शकेल। हा निश्चय करून त्याने त्याचा आश्रय घेतला। मत्सासुराने त्याला विनंती केली, हे गुरुदेव, मला असा मार्ग सांगा ज्याद्वारे मी तिन्ही लोक जिंकू शकतो। हे ऋषी, तुम्ही सर्व शास्त्रांचे जाणकार आहात, वेदामध्ये पारंगत आहात आणि सर्व शक्तिमान आहात, तुम्हाला काहीही अज्ञात नाही। शुक्राचार्य म्हणाले, पुत्रा, तपश्चर्या ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करण्याचे साधन आहे। म्हणून जर तुम्ही भगवान त्रिलोचन यांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली तर तुम्हाला तुमचे इच्छित ध्येय साध्य होईल। मत्सर म्हणाला, प्रभू, मी निश्चितच तपश्चर्या करण्यास तयार आहे, कृपया मला पद्धत सांगा। राक्षस गुरुने सल्ला दिला, मुला, पवित्र पाण्याने स्नान कर, स्वच्छ कपडे घाल आणि 16 विधी करून भक्तीने भगवान शिवाची पूजा कर। नंतर शिवाचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय जप आणि संयमाने कठोर उपवास कर। तुझी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर तुला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतील। शिवांचा पंचाक्षरी मंत्र ऐकून मत्सासूर आनंदित झाला। तो आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला आणि एका निर्जन अरण्यात गेला। तिथे त्याने शुक्राचार्याच्या सूचनेनुसार भगवान शिवाची पूजा केली आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या केली। तो हजारो वर्ष अन्नाशिवाय राहिला, फक्त पाणी पिला। नंतर पाणी देखील सोडून देऊन तो केवळ वायूवर अवलंबून राहिला। त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि विश्वाची माता देवी पार्वतीसह त्याच्या समोर प्रकट झाली। त्याच्या तेजस्वी रूपाने राक्षसाचे डोळे काही काळासाठी आंधळे झाले, परंतु भगवानांचे अमृतासारखे शब्द ऐकून त्याने धैर्याने ते उघडले। त्याला शिवाचे सौम्य रूप त्याच्या समोर उभे असलेले, बैलावर स्वार झालेले आणि म्हणत असलेले दिसले। शिव म्हणाले, हे वत्स, मी तुझ्या तपश्चर्येने तृप्त झालो आहे, तुला जे हवे आहे ते मला सांग। राक्षसाने शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन दबलेल्या स्वरात त्यांची स्तुती करायला सुरुवात केली। प्रभू, तुम्ही सर्व देवांचे स्वामी आहात, तुम्ही जगाच्या निर्मितीचे पालन पोषण आणि विनाशाचे कारण आहात, तुमच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही। हे प्रभू, तुम्ही शब्दांना अदृश्य असल्याचे म्हटले जाते, म्हणून मला तुमची स्तुती कशी करावी हे माहीत नाही। हे प्रभू सर्वज्ञ, माझी इच्छा तुमच्यापासून लपलेली नाही, तरीही मी तुम्हाला विनंती करतो की मी संपूर्ण जगाचे नियंत्रण घेण्यास सक्षम व्हावे। भगवान शिव म्हणाले, असंच हो, आणि अदृश्य झाले। दरम्यान वरदानाने प्रसन्न होऊन मत्सासूर शुक्राचार्याकडे परतला आणि त्याला वरदानाची माहिती दिली। त्यानंतर त्याने राक्षसाला राजांचा राजा म्हणून अभिषेक केला आणि म्हणाला, पुत्र भगवान, शिवाचे वरदान अचूक आहे, ते कधीही अपयशी ठरू शकत नाही। तू निश्चित तिन्ही लोकांचा विजेता आणि शासक होशील। मत्सासुराला त्यांचा सल्ला शहाणा वाटला। त्याने आपल्या योद्ध्यांना एकत्र केले आणि प्रथम राक्षस आणि राक्षसांना वश केले। अशा प्रकारे सर्व राक्षसांनी त्याचे अधिपत्य स्वीकारले। यामुळे त्याचे सैन्य वाढू लागले। नंतर त्याच्या विशाल राक्षस सैन्याने त्याने पृथ्वीवरील राज्य करणाऱ्या राजावर एक एक करून हल्ला केला।
कमकुवत राजांनी लढाई न करता शरणागती पत्करली, तर ज्यांनी लढाई केली ते एकतर पराभूत झाले किंवा पळून गेले. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वी त्याच्या ताब्यात आली. त्यानंतर विजयी राक्षसाने नागराजावर हल्ला केला. त्या भयंकर युद्धात राक्षसी सैन्याचा वध झाला, तर नाग सैन्याचा मोठा प्रमाणात नाश झाला. हे पाहून नागाचा राजा शेषजींनी पुढील विनाश टाळण्यासाठी नम्रपणे त्याची शरण स्वीकारली. पृथ्वी आणि पाताळ दोन्ही जिंकल्यानंतर त्याचे धैर्य वाढले आणि त्याने देवांना वश करण्यासाठी अमरावतीवर हल्ला केला. राक्षसांनी जबरदस्तीने स्वर्गीय शहरात प्रवेश केला आणि विविध अत्याचार करण्यास सुरुवात केली. हे पाहून वरुणाच्या नेतृत्वाखाली देवांनी राक्षसांचा सामना केला. या युद्धात अनेक देव मारले गेले आणि अनेक जखमी झाले आणि जे वाचले ते पळून गेले. वरुणाच्या पराभवानंतर यम आणि कुबेर राक्षसांना रोखण्यासाठी युद्धभूमीवर आले. एका भयंकर युद्धानंतर त्यांचाही पराभव झाला. त्यांच्या सैन्याचेही वरुणाच्या सैन्यासारखेच नशीब झाले. आता भगवान इंद्र स्वतः ऐरावत हत्तीवर स्वार होऊन राक्षस सैन्याशी लढण्यासाठी त्याच्या विशाल देवतांच्या सैन्यासह आले. सुरुवातीला असे वाटले की राक्षस सैन्य त्यांच्याकडून हरत आहे, पण नंतर राक्षसांनी त्यांच्या भयंकर हल्ल्यासमोर ते टिकू शकले नाहीत आणि शेवटी त्यांचा पराभव झाला. देव स्वर्गातून पळून गेले. मत्सासुराने अमरावतीचा ताबा घेतला. त्याच्या एका विश्वासू राक्षसी अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि तो त्याच्या राजधानीत परतला. अशा प्रकारे तो तिन्ही लोकांचा अधिपती बनला. दरम्यान देवांचा राजा इंद्र, ज्याचे राज्य हिरावले गेले होते, त्याने ब्रह्मदेवाकडे जाऊन विनंती केली. ब्राह्मण मत्सासुराने स्वर्गाचाही ताबा घेतला आहे. सर्व देव त्यांच्या घरापासून वंचित त्या राक्षसाच्या भीतीने इकडे तिकडे भटकत आहेत. म्हणून हे भगवान, कृपया त्याला मारण्याचा काही मार्ग शोधा. ब्रह्मदेव म्हणाले, देवराज, तुम्ही भगवान वैकुंठाला उपाय विचारावा. तेच राक्षसाचा नाश करण्यास सक्षम आहेत. यावेळीही ते तुम्हाला मदत करतील. चला, मी तुमच्यासोबत येईन. ब्रह्मा, इंद्र आणि इतर देवासह वैकुंठ धाममध्ये आले आणि त्यांनी रामनाथाला मत्सासुराच्या शक्तीबद्दल आणि त्याने केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. तपशील जाणून घेतल्यानंतर लक्ष्मीकांत म्हणाले, यावर उपाय भोलानाथाकडून विचारा, ज्याने आपल्या शक्तीने राक्षसाला इतके शक्तिशाली आणि निर्दयी बनवले आहे. तो आणि तुम्ही दोघेही विचार न करता वरदान देता आणि संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. चतुरानन कैलास पर्वतावर पोहोचल्यानंतर आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया. सर्वजण कैलासात पोहोचले. त्यावेळी भगवान शिव गिरिजानंदनासहित रत्नजडित सिंहासनावर विराजमान होते. त्यांचे अनुयायी त्यांच्या भोवती बसले होते. ब्रह्मा, विष्णू आणि इतर देवांना येताना पाहून शिव उभे राहिले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या योग्य जागी बसवल्यानंतर तो स्वतः भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्याजवळ बसला. विष्णू त्याला म्हणाले, आशुतोष, तू मत्सर सुराला इतके शक्तिशाली वरदान दिले आहेस की तो विजयाच्या नशेत सर्व प्रकारचे अत्याचार करत आहे. त्याने तिन्ही लोकांवर ताबा मिळवला आहे आणि संपूर्ण जग यामुळे त्रस्त आहे. आता राक्षसाचा नाश करण्यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे. शंकर म्हणाले, त्रिलोकीनाथ, तुम्ही सर्व उपायांचे आश्रयस्थान आहात. या जगातील सर्व क्रिया तुमच्या इच्छेने घडतात. या सर्व क्रिया चालू ठेवण्यासाठी तुम्ही काळाचे चक्र निर्माण केले आहे. जगाच्या उदय आणि पतनाचे एकमेव कारण तुम्ही आहात. आता तुम्ही नेमलेला काळ त्या राक्षसाच्या अंताचे कारण बनेल, तरच त्याचा नाश होईल. प्रभू, हे गरिबांचे मित्र, माझ्या मते त्यांचा पतन पाहण्यासाठी आपण वेळेची वाट पाहिली पाहिजे. अशा प्रकारे सर्व काही काळाच्या दयेवर सोडण्यात आले. पण मत्सासुराने सर्वत्र हेर तैनात केले होते. त्यांनी कैलासावर होणाऱ्या गुप्त संभाषणाची माहिती राक्षसाला दिली. यामुळे तो संतापला आणि त्याचे डोळे लाल होत म्हणाला, राक्षसाच्या वीरांनो, तुम्ही सेना तयार करा, कैलासावर चढा आणि त्या मद्यपीला पकडा. चला, मीही तुमच्या सोबत येईन. आपल्या विशाल राक्षस सैन्यासह त्याने कैलासावर हल्ला केला आणि शिवगण आणि प्रमदगणांनी त्याचा सामना केला, परंतु ते राक्षसांना पुढे जाण्यापासून रोखू शकले नाही. शेवटी भवानीपतीकडून वरदान मिळाल्यानंतर मत्सासुराने स्वतः भवानीपतीला आपल्या फासावर बांधले आणि राज्य त्याच्या ज्येष्ठ पुत्राला सोपवले. आता त्याने वैकुंठावर हल्ला केला. लक्ष्मीनाथाला त्याच्या वरदानाच्या शक्तीची आधीच जाणीव होती, म्हणून तो तिथेच गायब झाला. राक्षसाने
लढाई न करता त्या जागेवर ताबा मिळवला. त्याने आपल्या एका मुलाला त्याचा शासक म्हणून नियुक्त केले. त्याचप्रमाणे त्याने ब्रह्मलोकाचा ताबा घेतला. त्याने तिथे दुसरा मुलगाही नियुक्त केला. स्वतःच्या राजधानीत राहून तो कोणत्याही अडथळ्याशिवाय तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. अशा प्रकारे त्याचा जुलूम चालूच राहिला. दरम्यान सर्व देव एका गुप्त ठिकाणी जमले आणि मत्स्यासुराला कसे मारायचे यावर चर्चा करू लागले. त्याच क्षणी भटकंती करत असताना भगवान दत्तात्रेय तिथे आले. देवतांनी त्यांना विनंती केली, हे प्रभू, मत्स्यासुराच्या अत्याचाराने आपण सर्वजण खूप दुःखी आहोत. कृपया आम्हाला त्याचा नाश करण्याची काही अचूक मार्ग सांगा. गम मंत्राचा जप करण्याबद्दल देवतांना सल्ला. दत्तात्रेय म्हणाले, देवांनो, फक्त परमात्माच त्याला मारण्यास सक्षम आहे. तोच सर्व प्राण्यांचे दुःख दूर करण्यास सक्षम आहे. त्याच्या वक्र रूपाचे ध्यान करा आणि गम या एक अक्षरी मंत्राचा जप करा. तो तुम्हाला या भयानक संकटातून नक्कीच मुक्त करेल. देवतांनी भगवान दत्तात्रेयाकडून वक्रतुंडाची पूजा करण्याची आणि त्यांचा गम मंत्र जप करण्याची पद्धत शिकली आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या पद्धतीनुसार विधी करण्यास सुरुवात केली. भगवान वक्रतुंड त्यांच्या कष्टाळू उपासनेने प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या अद्वितीय तेजामुळे सर्वांचे डोळे बंद होत होते. मग भगवान वक्रतुंड म्हणाले, देवांनो, मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवे ते वर मागा. देवतांनी त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, प्रभू, आपण सर्वजण मत्स्यासुराच्या भीतीने सर्वत्र भटकत आहोत. त्याच्यापासून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग आपल्याला सापडत नाही. कृपया आम्हाला या संकटातून मुक्त करा. वक्रतुंड म्हणाले, देवांनो, काळजी करणे थांबवा. मी मत्स्यासुराचा अभिमान मोडून टाकीन. असे म्हणत त्यांनी आपल्या गणांना आवाहन केले आणि असंख्य गण प्रकट झाले. त्या संपूर्ण सैन्याला आणि देवांना सोबत घेऊन भगवान मत्स्यासुराच्या राजधानीत पोहोचले. राक्षसांनी मत्स्यासुराकडे धाव घेतली आणि त्याला कळवले, राजा, असंख्य योद्ध्यांनी तुमच्या राजधानीला वेढा घातला आहे आणि लवकरच शहरात प्रवेश करू इच्छितात. त्यांना लवकर दूर करा, अन्यथा नंतर परिस्थिती नियंत्रण करणे अशक्य होईल. मत्स्यासुराने आपल्या सेनापतीला बोलावून आज्ञा केली, शत्रूंना मारून टाका. त्यांच्या शासकाला पकडून माझ्यासमोर हजर करा किंवा त्याला मारून टाका. सेनापतीने जशी तुमची इच्छा असे म्हणत डोके हलवले आणि राक्षसांच्या प्रचंड सैन्यासह पर्वतातून बाहेर पडून वक्रतुंडाच्या अनुयायांना आव्हान दिले आणि म्हणाला, मूर्खांनो, तुम्ही येथे मरणासाठी आला आहात म्हणून तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटत नाही. जर ब्रह्मा, विष्णू आणि शिव त्याच्या असंख्य सेवकासह राजा मत्स्यासुराच्या सैन्याच्या भीतीने पळून जात असतील तर तुमची काय स्थिती आहे. म्हणून तुमचा जीव वाचवण्यासाठी ताबडतोब पळून जा. मग सर्व राक्षस एकत्र जमले. वक्रतुंडाचा जप करत त्यांनी राक्षसी सैन्यावर हल्ला करायला सुरुवात केली. एक भयंकर युद्ध झाले, परंतु राक्षसी सैन्याचा पराभव होऊ लागला. अनेक राक्षसी सारथी, महान योद्धे, हत्तीस्वार, घोड्यावर बसलेले प्रमुख योद्धे मारले गेले. हे पाहून राक्षसी सैन्य पळून जाऊ लागले. सेनापतीचा वारंवार विनंतीनंतरही युद्धभूमीवर एकही राक्षसी योद्धा राहिला नाही. ही बातमी तिन्ही लोकांच्या विजेता मत्स्यासुर यांच्यापर्यंत पोहोचताच तो संतापला. तो म्हणाला, शत्रूंचा हा धाडस, ते माझ्या शहरात आले आणि माझ्या सैन्याचा पराभव केला. वीरांनो, आता विलंब नाही. कोणत्याही प्रकारे शत्रूचा नाश करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. जरी त्यासाठी आपल्याला आपले प्राण गमावे लागले तरी आपण शत्रूला पुढे जाऊ देणार नाही. आपण त्याला हकलू लावू. मंत्र्यांनी हात जोडून विनंती केली, प्रभू, आपल्या योद्ध्यांनी शत्रू सैन्यात एक भयानक योद्धा पाहिला आहे. तो त्याच्या संपूर्ण सैन्याचे नेतृत्व करत आहे. तो एक अतिशय क्रूर योद्धा आहे. तो जिथे जिथे पुढे जाईल तिथे सर्व काही शून्य होते. म्हणून हे राजा, आम्हाला वाटते की आपण त्याच्याशी करार करावा, कारण संधीचा फायदा घेणे शहाणपणाचे आहे. हे ऐकून राक्षस राजा लाल झाला आणि रागाने म्हणाला, कायद्यांनो, तुम्ही मला शत्रूसमोर नतमस्तक होण्याचा सल्ला देत आहात का? युद्धात मरणे चांगले. मग त्याने सेनापतीला आदेश दिला, शत्रूचा सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यासह पुढे जा. मी तयार आहे आणि येत आहे. कोणी युद्धभूमी सोडू नये अशी घोषणा करा, अन्यथा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. सेनापतीने सर्व सैन्याची तयारी करण्याचे आदेश दिले आणि शाही हुकूम दिला. मत्स्यासुर स्वतः त्या असंख्य सैन्यासह राजधान्यातून निघाला. त्याचे 2 देखणे पुत्र प्रिय आणि विश्वप्रिय हे देखील त्याच्या सोबत होते.
त्यांनी वक्रतुंडाच्या सैन्यावर सुनियोजित आणि भयंकर हल्ला केला. गण आणि असुरामधील युद्ध इतके भयंकर होते की दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले, परंतु दोन्ही बाजूंचा विजय किंवा पराभव मिळाला नाही. या युद्धात 5 दिवस गेले. दरम्यान मत्सासुराच्या पुत्रांनी भवानीपतीला बेशुद्ध केले, तरी वक्रतुंडाच्या 2 गणांनी पुढे जाऊन असुरांशी लढा दिला. त्याच्या हल्ल्यात दोन्ही असुरांचा मृत्यू झाला. आपल्या पुत्रांना मृत पाहून मत्सासूर अस्वस्थ झाला आणि रणांगणातून पळून गेला. राजवाड्यातही शोक पसरला. त्यानंतर त्याच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले, राजा शोक केल्याने काही फायदा होणार नाही. तुमचे मृत पुत्र कधीही दुःखातून परत येणार नाहीत. आता हे दुःख संपवण्याचा एकच मार्ग आहे, तुमच्या शत्रूचा सूड घ्या. मग मत्सासूर युद्धभूमीवर परतला. वक्रतुंडाचा सामना करत तो म्हणाला, मूर्ख, तू इथे मरण्यासाठी का आला आहेस? तुला माझ्या शक्तीची जाणीव नाही का? वक्रतुंडाने हसत उत्तर दिले, अरे दुष्ट राक्षस, मी येथे मरण्यासाठी नाही तर तुला मारण्यासाठी आलो आहे. मला तुझी ताकद चांगली माहीत आहे. ज्यांना तू फासावर बांधले होते त्याच्या वरदानामुळे तू खूप शक्तिशाली झाला होतास, पण आता तुझा अधोगतीचा काळ आला आहे, म्हणून तुला नक्कीच मारले जाईल. तरीही जर तुझा जीव तुला जास्त प्रिय असेल तर माझ्याकडे आश्रयासाठी ये. सुराने पाहिले की प्रत्यक्षात वक्रतुंड खूप बलवान आहे, ज्यामुळे मृत्यूला तोंड देणे शक्य आहे. म्हणून त्याने त्याच्या प्रस्तावावर विचार केला. त्याने हे करायला सुरुवात केली आणि अशा परिस्थितीत काय करावे याबद्दल त्याच्या मंत्र्याशी सल्लामसलत केली. मंत्री म्हणाले, महाराज, वक्रतुंडाने तुम्हाला आश्रय देऊन आपली उदारता दाखवली आहे, म्हणून प्रभू त्याचा आश्रय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. राक्षसाच्या मनातही असाच विचार आला, म्हणून तो लगेच वक्रतुंडाच्या आश्रयाला गेला आणि त्याची स्तुती करू लागला. प्रभू, मला तुमच्या पराक्रमाची पूर्वी जाणीव नव्हती. आता मला कळले की तुम्ही एक सामान्य देवता नाही तर सर्व शक्तिमान परब्रह्म आहात. हे प्रभू, या अज्ञानी व्यक्तीच्या पापांची क्षमा करा आणि तुमच्या प्रबळ भक्तीसह मला तुमच्या आश्रयाला स्थान द्या. असे म्हणत त्याने वक्रतुंडाचे पाय धरले. भगवान यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, राक्षसराज, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तू निर्भयपणे तुझे राज्य चालवू शकतोस, परंतु विस्ताराची इच्छा सोडून दे. देव, नाग इत्यादींची ठिकाणे त्यांना परत कर आणि तू जिथे राहू शकतोस त्याच्या मर्यादेत राहून नेहमी माझ्या भक्तीत रमून जा. तुझ्या अनुयायांना आज्ञा दे की निष्पाप प्राण्यावर कोणत्याही प्रकारची क्रूरता करू नये. मत्सासुराने लगेच तसे करण्यास होकार दिला. यामुळे सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी वक्रतुंडाची भक्तिपूर्वक स्तुती केली. त्याने त्यांना संरक्षण देखील दिले आणि लगेचच अदृश्य झाला. त्याने त्याला क्षमा केली आणि त्याला आपला भक्त बनवले. अशीच आणखी एक कहाणी दंबासुराची आहे, ज्यालाही भगवान वक्रतुंडाने क्षमा केली होती. शौनक म्हणाले, हे सूत, हे प्रभू, कृपया मला दंबासुराची कथा सांगा. हे दयाळू, मला गणेशाची विविध पात्रे ऐकायला आवडत आहेत. सूतजी म्हणाले, शौनक, तो किस्सा विश्वाच्या सुरुवातीपासूनचा आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीचे कार्य सुरू केले तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मग विश्वाच्या स्वामीने विचार केला, फक्त गणांचा स्वामी वक्रतुंडच या अडथळ्याचे निराकरण करू शकतो, म्हणून आपण त्या परमेश्वराला संतुष्ट केले पाहिजे. हे ठरल्यानंतर त्याने गणेशाची भक्तिभावाने पूजा करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा 6 अक्षरी मंत्र वक्रतुंड हे अहम जपण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेवाच्या विधीने प्रसन्न होऊन भगवान वक्रतुंड प्रकट झाले आणि म्हणाले, चतुरानन, मी प्रसन्न झालो आहे. तुमच्या इच्छित वरांनी मागणी करा. ब्रह्मदेवाने विनंती केली, प्रभू, सृष्टीच्या कार्यात असलेली अडथळे दूर करा, ही माझी इच्छा आहे. वक्रतुंड म्हणाला, बस झाले, आणि तो अदृश्य झाला. त्यानंतर विश्वाच्या आजोबांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्मितीचे कार्य पूर्ण केले. तथापि आजोबांच्या थरथरत्या आवाजातून दंभ नावाचा एक राक्षसी मुलगा जन्मला. तो लवकरच मोठा झाला. त्याने स्वतः मुक्तीसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. विश्वाच्या निर्मात्याला त्याची कठोर तपश्चर्या पाहून आनंद झाला. तो त्याच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला, पुत्रा, वर माग. तपस्वी दंभाने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभू, मी तिन्ही लोक जिंकू शकेन आणि सदैव निर्भय राहू शकेन. देव, राक्षस किंवा सर्प कोणताही पार्थिव प्राणी माझा अपमान करू शकणार नाही. आजोबा म्हणाले, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मग दंबासूर शुक्राचार्याकडे गेला, ज्यांनी त्याला राक्षसाचा राजा म्हणून अभिषेक केला. आता दंबासुराने एक भव्य शहर बांधले आणि ते तेथे राहू लागला. ते शहर मजबूत भिंती आणि खंदकांनी मजबूत होते.
तेथे त्याने राक्षसांना बोलावून त्यांची सेना गोळा करण्यास सुरुवात केली. त्याने आपले राज्य वाढवण्याचे धोरण स्वीकारले आणि मत्सासुराप्रमाणे त्याने प्रथम पृथ्वी, नंतर पाताळ आणि नंतर स्वर्ग जिंकले. त्याने जिंकलेल्या विविध ठिकाणी आपले अधिकारी नियुक्त केले. त्यानंतर त्याने वैकुंठ आणि कैलास देखील ताब्यात घेतले. पूर्वीप्रमाणेच देवावर संकटाचा डोंगर कोसळला. खूप दुःखी होऊन ते आपले प्राण वाचवण्यासाठी डोंगराच्या गुहामध्ये आणि निर्जन जंगलात लपू लागले. एके दिवशी त्यांनी विश्वाची स्वामी भगवान ब्रह्मदेवाकडे जाऊन या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग मागण्याचा निर्णय घेतला. ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, तुमच्या वरदानामुळे दंबासूर खूप शक्तिशाली झाला आहे आणि तो अनेक अत्याचारात करत आहे. कृपया आम्हाला त्याच्यापासून वाचव. ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, या संकटावर मात करण्यासाठी आपण भगवान वक्रतुंडाची पूजा केली पाहिजे. मी तुमच्यासोबत त्यांचा एक अक्षरी मंत्र जपायला सुरुवात करेन. असे बोलून जगतपित्याने देवासह भगवान वक्रतुंडाची पूजा केली. त्याची पूजा केल्यानंतर त्यांनी त्यांचा मंत्र जपला. विधी पूर्ण झाल्यानंतर वक्रतुंड प्रकट झाले आणि म्हणाले, चतुरानन, मी प्रसन्न झालो आहे. कृपया तुमचे इच्छित वर मागा. ब्रह्मा म्हणाले, हे प्रभू, तुम्ही सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यास सक्षम आहात. दुष्ट दंबासूर आपल्याला खूप त्रास देत आहे, म्हणून कृपया आम्हाला त्याच्या भीतीपासून मुक्त करा. वरदेव वक्रतुंडाने सुरक्षा दिली. कमल सन, मी दंबासुराचा पराभव करीन. देवांच्या संपूर्ण समुदायाला भीती सोडून शांती मिळावी. देवांच्या राजामार्फत दंबासुराला संदेश पाठवा की त्याने माझ्यात आश्रय घ्यावा, अन्यथा मी त्याचा नाश करीन. परवानगी मिळाल्यानंतर इंद्रदूताच्या रूपात दंबासुराकडे गेला आणि म्हणाला, राक्षस राजा, मला महान भगवान वक्रतुंडाने येथे पाठवले आहे. देवांना आणि सर्व अधीनस्थ राजांना मुक्त करा आणि परमेश्वराचा आश्रय घ्या, अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे. दंबासूर रागाने म्हणाला, तुमच्या स्वामींना सांगा की मी त्यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा अहंकार नष्ट करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर माझ्याकडे आश्रयासाठी या. इंद्र परत आला आणि वक्रतुंडाच्या सेवेत हजर झाला आणि त्याला दंबासुराच्या अभिमानाची माहिती दिली. हे ऐकून त्याला त्याच्या गणांची आठवण झाली आणि त्याने देवांना सज्ज होऊन पुढे जाण्यास आदेश दिला. दरम्यान दंबासूर राक्षसाचा गुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला आणि त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर इंद्र परत आला आणि वक्रतुंडाच्या सेवेत हजर झाला आणि त्याला दंबासुराच्या अभिमानाची माहिती दिली. हे ऐकून त्याला त्याच्या गणांची आठवण झाली आणि त्याने देवांना सज्ज होऊन पुढे जाण्याचा आदेश दिला. दरम्यान दंबासूर राक्षसाचा गुरु शुक्राचार्याकडे यांच्याकडे गेला आणि त्यांना नमस्कार केल्यानंतर म्हणाला, प्रभू, इंद्र वक्रतुंडाच्या दूताच्या रूपात आला आहे आणि म्हणाला, एक तर वक्रतुंडाचा आश्रय घ्या, नाहीतर तो तुमचा नाश करेल. तर वक्रतुंड कोण आहे, त्याचा दर्जा काय आहे, त्याच्याकडे अशी शक्ती आहे का, तो आपल्याला तोंड देऊ शकेल का? शुक्राचार्य म्हणाले, राजा, भगवान वक्रतुंड हे अत्यंत तेजस्वी आणि अभूतपूर्व पराक्रमी आहेत. ते गणाध्यक्ष आहेत, स्वतः परब्रह्माचा अवतार आहे. जर तुम्ही अभिमानाचा त्याग केला आणि त्याचा आश्रय घेतला तर तुमचे नक्कीच कल्याण होईल. मग तुम्हाला कोणतीही भीती राहणार नाही. हे ऐकून दंबासुराने आपल्या व्यर्थ अभिमान सोडून दिला आणि अत्यंत भक्तीने त्याच्याकडे शरण जाण्याचा संकल्प केला. त्याचा हेतू जाणून अनेक राक्षसांनी आक्षेप घेतला, परंतु दंबासुराने त्यांची आज्ञा मोडली आणि लगेचच त्यांच्याकडे शरण गेला. राक्षसांच्या राजाला आपल्या पायाशी पडलेले पाहून भगवान वक्रतुंडाने त्याला सुरक्षा आणि भक्ती दिली आणि त्याला क्षमा देऊन दंबासुराने सर्व राजांची राज्य परत केली आणि कैलास, वैकुंठ आणि स्वर्गवासी मुक्त केले. आता त्याचे राज्य धर्म आणि न्यायाने संपन्न होते.